नमस्कार मंडळी, तर मी पल्लवी खेडेकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या सखी सहेली चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आहे। तर आज आपण पास्ता रेसिपी बघणार आहोत। मस्त असा झटपटीत आणि चटपटीत पास्ता आपण करणार आहोत। तर बघा, इकडे प्लेटमध्ये मी स्प्रिंग रोल पास्ता घेतलेला आहे। आता आपण हा पास्ता एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। तर इकडे मी पातेल्यामध्ये सगळा पास्ता काढून घेते आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तर इकडे मी 2 ग्लास पाणी टाकून घेते। फक्त आपला पास्ता पाण्यामध्ये डीप होईल एवढाच पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमच तेल टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण हा पास्ता बॉईल करायला ठेवणार आहोत। आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर मीठ हे स्किप झालं आहे। तर आता बघा, इकडे छान असा आपला पास्ता बॉईल झालेला आहे। आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे की पास्ता कितपर्यंत शिजलाय। मऊ असं झालेला असेल, पास्त्याचे तुकडे होत असतील तर आपला पास्ता शिजलेला आहे। तर इकडे आपण गॅस बंद करून घेतले आणि सगळा पास्ता मी आता प्लेटमध्ये काढून घेते। त्याच्यातलं पाणीही आपण रिमूव्ह करणार आहोत। टाकून द्यायचं आहे पाणी आणि पूर्ण पास्ता हा मोकळा करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर इकडे मी हे थंड व्हायला ठेवून देते। तोपर्यंत बघा, इकडे मी सगळ्या भाज्या चॉप करून घेतल्या आहेत। गाजर घेतलेला आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि शिमला मिरची, हे सगळे लांब लांब असे कट करून घेतलेत। आणि पास्ता मसाला घेतलेला आहे इकडे मी। तर इकडे गॅसवरती पातेल्यामध्ये 2 मोठे चमच तेल टाकून घ्यायचं आहे। आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। आता कांदा मस्त मऊ होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। त्याला जास्त गोल्डन वगैरे असं करायचं नाही आहे, फक्त कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, तेलामध्ये फ्राय करायचा आहे। तर कांदा बघा आपला मस्त असा मऊ झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची कट करून घेतली आहे, ती ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। सगळ्या भाज्या ह्या छान अशा उभ्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते पास्त्यामध्ये छान अशा मिक्स होतात। तर इकडे तुम्ही अजून कोणत्याही भाज्या यूज करू शकता, जसे की कोबी, त्यानंतर मटारचे दाणे, मक्याचे दाणे, हे सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो। आपण इकडे व्हेज पास्ता बनवणार आहोत। तर हे छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। पूर्ण भाज्या या मऊ होईपर्यंत मस्त परतून घ्यायच्या आहेत। तर मस्त असं मी तेलामध्ये मस्त फ्राय करून घेते। तर आता आपल्या भाज्या मस्त अशा मऊ झाल्यात। आता याच्यामध्ये मी 1 चमच लाल तिखट पावडर टाकून घेणार आहे। हे आपली घरातलीच तिखट पावडर मी इथे यूज करते। हे फक्त कलरसाठी घेतलेलं आहे। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता। तर आता हे मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण जे पास्ता बॉईल करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर मी सगळा पास्ता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। इथे आपण मायक्रोनी पास्ता पण यूज करू शकतो। दोघांची टेस्ट ही सेमच असते, फक्त खायला थोडंसं वेगळं वाटतं। तर आता हे मी सगळं छान असं मिक्स करून घेते, म्हणजे आपलं मसाल्याचं कोटिंग आहे ते पास्त्याला व्यवस्थित लागेल। त्यानंतर मी इथे पास्ता मसाला घेतलेला आहे, तो मी इथे ॲड करणार आहे। तर या मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतो, त्याच्यामुळे आपण जेव्हा पास्त्यामध्ये मीठ टाकतो तेव्हा त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे। तर परत एकदा आपण छान असं एकदम मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ सगळीकडे भाज्यांना वगैरे व्यवस्थित लागेल असं मस्त असं मिक्स करून घेऊयात। तर इकडे आपला पास्ता मस्त असा बनवून रेडी झालेला आहे। आता मी हे सर्व करते।
तर एका प्लेटमध्ये छान असा आपण पास्ता काढून घेणार आहोत आणि गरमागरम पास्ता सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो प्लीज कमेंट्स आणि लाईक्स नक्की करा, जेणेकरून मला छान असं मोटिवेशन मिळेल आणि अशा छान छान रेसिपी किंवा ब्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन। चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन ब्लॉगसोबत लवकरच भेटू। तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि छान छान खात राहा। बाय बाय।